नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत ना? तर आज आपण बनवणार आहोत खूप अतिशय पौष्टिक अशी रेसिपी. तुम्हाला समजलंच असेल, ही रेसिपी पालक भाजीपासून आपण बनवणार आहोत. तर ॲक्च्युली मी आज सकाळीच बाजारात गेले होते आणि तिथे मला ही पालक भाजी दिसली. खूप अशी हिरवीगार आणि एकदम अशी फ्रेश वाटली, त्यामुळे मी घेऊन आले आज ही रेसिपी बनवण्यासाठी. तर आपण आता पालेभाजी आपण निवडून घेऊया आणि 2 मुठी पालक आपल्याला लागेल अशा पद्धतीने आपण निवडून घेऊया. आणि पालक ही अत्यंत पौष्टिक अशी हिरवी पालेभाजी आहे, जिच्यामध्ये लोह, जीवनसत्वे जसं की ए, सी, के आणि अँटीऑक्सिडंटचा हा उत्तम स्रोत आहे. आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी ही पालेभाजी खूप उत्तम आहे. हाडे मजबूत करण्यासाठी सुद्धा मदत करते आपल्याला, पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि मोस्ट इम्पॉर्टंट वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप मदत करते आपल्याला. त्यासाठी आपल्याला रोजच्या आहारात पालक भाजी, त्यानंतर पालक सूप, त्यानंतर पालक सलाड हे समाविष्ट करायला पाहिजे. त्याचे भरपूर असे फायदेसुद्धा आहे. तर आपण निवडून घेतलेली आहे आणि आता आपण नळाच्या पाण्याखाली स्वच्छ अशी धुवून घेऊया. यामध्ये धूळ असे वगैरे असू शकतात, त्यामुळे आपण स्वच्छ अशी पाण्याखाली धुवून घेऊया आणि ती निथळण्यासाठी, पाणी निघून जाण्यासाठी थोडंसं साईडला ठेवूया, सो दॅट त्यातलं पाणी सर्व निघून जाईल. आता आपण घेऊया रवा. तो मी घेतलेला आहे इथे अर्धा कप एवढा. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अर्धा कपाचा रवा आपल्याला घ्यायचा आहे. हा बारीक नाही आहे, तुम्ही बारीकही घेऊ शकता. मी थोडासा जाडसा रवा घेतला आहे. त्यानंतर इथे मी घेतलेला आहे बेसन पीठ. ते घेतलेलं आहे 3 टेबलस्पून एवढं. आणि त्यानंतर आपण जी पालक निवडून ठेवलेली आहे, वॉश करून ठेवलेली आहे, ती यामध्ये ॲड करूया आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित अशी ग्राइंड करून घेऊया. आणि त्यानंतर आपण ही 15 ते 20 मिनटासाठी हे बॅटर आपण साईडला कवर करून ठेवून देऊया, सो दॅट त्यामध्ये रवा आहे आणि त्यामुळे ते व्यवस्थित असं बॅटर आपलं फुलेल. त्यासाठी आपण थोडंसं 15 ते 20 मिनटासाठी कवर करून साईडला ठेवून देऊया. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. हे बघा, आपलं बॅटर आता रेडी आहे. पालक भाजी अत्यंत गुणकारी आहे, सर्वांनी खाल्लीच पाहिजे. मुलांनी तर खाल्लीच पाहिजे. माझे मुलं तर इतकी नखरी करतात पालेभाजी खाण्यासाठी. गाईज, जर पालेभाजीचा कुठला मेनू बनवायचा ठरला किंवा पालेभाजी बनवायची ठरली, त्यांना जर कळालं तर लगेच नाक मुरडतात. त्यांना पालेभाजी बिलकुल आवडत नाही. बट छोट्यांनी, मोठ्यांनी, मुलांनी सर्वांनी ही खाल्लीच पाहिजे. खूप फायदेशीर असते पालेभाजी. तर त्याचे भरपूर असे फायदेही असतात पालेभाजीचे. तर रक्ताची कमतरता या पालक भाजीने भरपूर भरून निघते. नंतर हृदयाचे आरोग्य पालक भाजीमुळे सुधारते. नंतर डोळ्यांसाठी फार गुणकारी असते ही पालक भाजी. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते ही पालक भाजी. नंतर पचनक्रियासुद्धा वाढवते ही पालक भाजी. खूप हेल्दी असते. आणि त्यानंतर आपला आता बॅटर 15 ते 20 मिनिट झालेले आहे. त्यानंतर आपण आता त्यामध्ये ॲड करूया सॉल्ट. आणि इथे आपण वापरणार आहोत इनो. अर्धा पॅकेट आपण यूज करणार आहोत. आता आपल्याला इनो ॲक्टिवेट होण्यासाठी पाणी टाकणार आहे. हे बघा, इनोवरती पाणी घातलेलं आहे. आता ते छानसं असं हे बघा बबल्स आलेले आहे. आता आपण त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. जोपर्यंत व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत आपण याला मिक्स करूया. आणि पालक भाजीचे भरपूर असे पदार्थ आपण बनवून खाऊ शकतो, लाईक पालक पनीर, पालक सूप, रश्श्याची भाजी. पावसाळ्यात यामध्ये किडे पडण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे व्यवस्थित अशी धुवून आपण यूज करायला पाहिजे. हे बघा, बॅटर आपलं एकदम परफेक्ट रेडी आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. बबल्स कसे आलेले आहेत बघू शकता. किती छान असे बबल्स आलेले आहेत, म्हणजे आपलं बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे असं आपण म्हणू शकतो. तर आपण आता गॅस ऑन करूया. हे बघा, आता तवा ठेवूया. आता आपण थोडासा गरम होऊ देऊ. त्यानंतर त्यावरती पाणी थोडंसं शिंपडून आपण नॅपकिनच्या साहाय्याने तवा आपण क्लीन करून घेऊया. आणि त्यामुळे काय होतं गाईज, थोडीशी हीट कमी होते. आणि आता त्यानंतर आपण बॅटर आपण तव्यावर पोर करून व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया. आणि बघू शकता आता ऑइल सोडलेलं आहे मी. हे आता आपल्याला कुक होण्यासाठी ठेवायचं आहे. याला थोडासा वेळ लागतो, लागू द्या, पण एकदम क्रिस्पी असं होतो.
अदरवाईज लवकर जर काढला तर तो क्रिस्पी होणार नाही. क्रिस्पी जर हवा असेल आपल्याला डोसा तर ॲक्च्युली आत्ता तुम्हाला कळालं असेल हे काय आहे. हा आहे मसाला पालक चीज डोसा. येस, त्यासाठी आपण आता ओनियन पण घेतलेला आहे. आपण प्लेनही बनवू शकतो. मी पहिला तुम्हाला प्लेन बनवून दाखवलेला आहे. आता आपण मसाला पालक चीज डोसा बनवूया. हे बघा, त्यासाठी मी कांदा कट करून घेतलेला आहे. आता हे आपण बॅटर स्प्रेड केलेला आहे, त्याच्यावरती आपण आता स्प्रेड करूया आपला कांदा. त्यानंतर हे आहे ओरिगॅनो. त्यानंतर आपण त्याच्या कांद्यावरती हे आपण स्प्रेड करून घेऊया. खूप अमेझिंग टेस्ट लागते गाईज. अशा पद्धतीचं तुम्ही कधी खाल्ला नसेल तर प्लीज ही रेसिपी फॉलो करा आणि सेम टू सेम बनवून खा, एन्जॉय करा. तुम्हाला खूप आवडेल, गॅरंटी आहे माझी. त्यानंतर चिली फ्लेक्स आपण ॲड करूया. त्यानंतर हे आपण चीज, ॲक्च्युली माझ्याकडे चीज क्यूब नव्हता त्यामुळे मी हे अशा पद्धतीचं चीज घेतलं आणि त्यानंतर हे ग्रेटरच्या हेल्पने मी हे ग्रेट केलेलं आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये. अतिशय अप्रतिम हा डोसा लागतो. एकदम खूपच खुसखुशीत आणि पौष्टिक हा डोसा तयार होणार आहे आपला. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा आपण हा देऊ शकतो. इनफॅक्ट रोज मम्मींना प्रश्न पडतो की टिफिनसाठी काय द्यावं. हा एक उत्तम पर्याय आहे टिफिनसाठी आणि मुलं खूप आवडीने खातील. ॲक्च्युली मुलांनाही पालक भाजी वगैरे किंवा मेनूज आवडत नाही पालक भाजीचे, बट अशा पद्धतीने तुम्ही डोसा जर बनवून दिला तर डेफिनेटली 100% ते संपवूनच येणार आणि पुन्हा तुम्हाला ते डिमांड करणार या डोश्याची, अशा प्रकारच्या डोश्याची. तर 2 पद्धतीने तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता. एक प्लेन बनवू शकता जर वेळ नसेल तर, आणि वेळ असेल तर अशाही पद्धतीने तुम्ही बनवू शकता. आणि आम्हाला ॲक्च्युली थोडंसं स्पायसी आवडतं, त्यानंतर मी आणखी थोडंसं चिली फ्लेक्स त्यावरती स्प्रेड केलेले आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर थोडंसं ऑइल सोडलेलं आहे. आता व्यवस्थित असं क्रिस्पी होईपर्यंत ठेवायचं आहे पॅनवरती. लगेचच घाई करायची नाही काढून घेण्याची, अदरवाईज तो क्रिस्पी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. हे बघा त्याच्या साईड कशा गोल्डन होत आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये. हे बघा, गोल्डन झालं की ते ॲटोमॅटिकली टर्न होतो, निघतो. हे बघा किती इझिली निघालेला आहे आपला डोसा अशा पद्धतीने. चला तर मग वाट कसली बघता, जितक्या प्रेमाने आपण बनवलेला आहे तितक्या प्रेमाने आता आपण सर्व पण करूया. बघा किती सुंदर, किती टेम्पटिंग दिसत आहे. फक्त लुकच नाही तर टेस्टसुद्धा एकदम अमेझिंग असते या डोश्याची. तुम्ही मुलांना एकदा खाऊ घाला, ते अगेन अँड अगेन डिमांड करतील, गॅरंटी आहे माझी. फक्त छोट्यांना नाही तर मोठेसुद्धा खूप एन्जॉय करतील अशा पद्धतीची आजची रेसिपी मी इथे शेअर केलेली आहे. तर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज हा फ्रेंड्स रिलेटिव्जमध्ये शेअर करा हा व्हिडिओ, सो दॅट ते पण बनवून एन्जॉय करतील. आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ यूजफुल वाटला की नाही, कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर राहा. हे बघा, मी तो डोसा किती सुंदर दिसत आहे, किती टेम्पटिंग दिसत आहे. मी एकदा स्मेल घेतला, मी जस्ट स्मेल घेऊन बघावं म्हटलं, मला कंट्रोल नाही झालं. बट मी एकदा स्मेल घेतल्यानंतर मला खरंच कंट्रोल झाला नाही. मी स्वतःच्याच मनाला म्हटलं की नाही, आत्ता नाही, बाकीचे सुद्धा डोसे राहिलेले आहे बनवायचे, ते एकदा डन करून झाले की मग आपण रिलॅक्सली एन्जॉय करूया. नंतर मी अशा पद्धतीने हे बाकीचे पण डोसे बनवून घेतले. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी खालच्या साईडने सुद्धा जाळी आलेली आहे. खूपच छान असं आपले पौष्टिक कुरकुरीत असे डोसे तयार झालेले आहे. नक्की ट्राय करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय. आणि गाईज, वन मोर थिंग, व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते, त्यामुळे प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला. बाय बाय.